आयुष्यात पत्नी म्हणून पाऊल ठेवणारी सावित्री, स्त्रियांच्या शिक्षणासाठी सनातनी विचार पसरणारी सावित्री, समाजाने वाळीत टाकलेल्या विधवा स्त्रियांना स्वतःच्या घरी आश्रय देणारी सावित्री, अहो इतकंच काय, ब्राह्मण विधवेला आत्महत्या करण्यापासून वाचवणारी, तिच्या पोटातलं मूल स्वतः दत्तक घेऊन यशवंताला मोठा डॉक्टर करणारी सावित्री, अशी ही थोर सावित्री खऱ्या अर्थानं ज्योतिबांसह सहजीवन जगली. म्हणूनच तीच आमची धारित्री आहे, ती आमची जन्मदात्री आहे, ती ज्ञानाची गंगोत्री आहे, ती थोर सावित्री आहे. ज्योतिबांना देवनी साथ, ज्योतिबांना देवनी साथ, जन्माचा हात काळा वर्णात, समाजासाठी सोसला समाजासाठी सोसला समाजासाठी सोसला मानवतेचा हा घेतला ध्यास, मानवतेचा हा घेतला ध्यास, मानवतेचा हा घेतला ध्यास. निर्मला आदर्शाचा इतिहास, आदर्शाचा इतिहास, आदर्शाचा इतिहास. हजारो वर्षांपासून चालत आलेला चूल आणि मूल ह्यातच जखडलेल्या स्त्रियांना बाहेर काढण्याचं महान कार्य माझ्या सावित्रीनं केलं. सन 1848 साल उजाडलं, सावित्रीनं पन्नाचं निशाण लावलं. परंतु सावित्री एकटीच शिकली नाही, ज्योतिबानं तिला शिकवलं. ती घरोघरी जाऊन स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊ लागली. आणि 250 वर्षांपूर्वी ज्योतिबा सावित्रीला शिकवतात. स्त्रियांच्या मुक्तीचा मार्ग हा शिक्षणातून शोधतात आणि इथेच थांबत नाही, तो स्वतःच्या पत्नीला शिकवतात. सावित्री एकटी शिकली नाही, तर ती घरोघरी जाऊन स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊ लागली. आणि मग काय घडलं? मुलींसाठी काढली शाळा, मुलींसाठी काढली शाळा, मुलींसाठी काढली शाळा, मुलींसाठी काढली शाळा, द्वेषाच्या झळा महाअवतळा, चिखल शेणाचे चिखल शेणाचे झेलुनी वार, चिखल शेणाचे झेलुनी वार. करुणी लेखणीची तलवार, करुणी लेखनीची तलवार, करुणी लेखनीची तलवार. नाही संगविले कधी सणवार, जी जी जी. लेखनी सणवार, नाही करुणी लेखनी सणवार. सावित्रीबाई आणि ज्योतिराव 250 वर्षांपूर्वी मुलींची शाळा काढतात. मित्र हो, सोपं काम नाही बर का. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. एवढे अनंतही काम विद्येने केले. हे धडे सावित्रीनं ज्योतिबांकडून घेतले. कुणी शिव्या शाप दिल्या, कुणी शेण चिखलाचा अंगावर मारा केला, कुणी दगड गोटे घातले, पण सावित्री डगमगली नाही. अहो इतकंच काय, एकदा तर शाळेत शिकवायला जात असताना एका नराधमाने माझ्या सावित्रीची वाट अडवली आणि तिच्या अंगावर हात टाकून तिची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. पण सावित्रीनं भीक घातली नाही. त्या नराधमाच्या कानाखाली सनसनीत आवाज काढून माझ्या सावित्रीनं त्याला भर रस्त्यात धडा शिकवला. माझ्या सावित्रीचं हे त्या काळचं कर्तृत्व पाहून मला माझ्या मैत्रिणींना सांगायचं वाटतं की शिक बाई शिक, आता तरी शिक, सावित्रीचे थोर धडे गिरवायला शिक. बालविधवा आणि सतीचा, बालविधवा आणि सतीचा, कलंक मातीचा, आपल्या जातीचा, तुटले सनातनी बाप, तुटले सनातनी बाप, तुटले सनातनी बाप. वाढले प्रेमरूपी रूप, वाढले प्रेमरूपी रूप, वाढले प्रेमरूपी रूप. अनाथांचे ते माय बाप, रे जी जी. ते माय बाप, अनाथांचे ते माय बाप. 176 वर्षांपूर्वीचा इतिहास सांगण्याचा आमचा उद्देश नाही सभाजन हो, परंतु त्या काळी स्त्रियांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव करून देण्याचा आणि त्यांना भरभक्कम साथ देणाऱ्या ज्योतिबांच्या विचारांची जाणीव करून देण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मित्र हो, आज महिला शिकत आहेत, करिअर करत आहेत, उंच भरारी घेत आहेत, अद्ययावत संगणक केंद्र चालवत आहेत. आणि मी तर म्हणेन की आज हा जो सगळा कार्यक्रम आहे, आज त्याही सावित्रीचा वसा वारसा पुढे नेत हा सगळा कार्यक्रम आज
की ज्योतिबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आमच्या सिद्धार्थ पाटील सरांनी ही जी संकल्पना आखली की हा पूर्ण कार्यक्रमच महिलांनी हाताळावा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. मित्रहो, आम्ही इतिहास सांगायला आलेलो नाही, आम्ही इतिहास सांगायला आलेलो नाही तर त्यांच्या विचारांची जाणीव करून देत आहोत. आजही महिला इतकं सगळं करत आहेत, परंतु त्यांच्या क्षमतेवर आजही अविश्वास दाखवला जातो.